नमस्कार मित्रांनो, एनजे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी नागनाथ गर्जे अगदी मनापासून असं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण माडा भरती व भूमी अभिलेख भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असे जीकेचे प्रश्नसंच पाहणार आहे आणि हा आपला प्रश्नसंच क्रमांक 8 आहे। या अगोदरचे प्रश्नसंच तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता। तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो, चला आपण सुरू करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पुण्याजवळ केडगाव येथे मुक्ती सदन ही संस्था कोणी स्थापन केली? या ठिकाणी आपल्याला विचारलंय की पुण्याजवळील केडगाव या ठिकाणी मुक्ती सदन ही संस्था कोणी स्थापन केली? तर लक्षात असू द्या, मुक्ती सदन ही संस्था पंडिता रमाबाई यांनी स्थापन केली होती पहा। त्याचबरोबर हे पण लक्षात ठेवायचं तुम्हाला, कधी स्थापन केली होती ती? तर ती 1897 ला स्थापन केली होती पहा। कोणती संस्था आहे? मुक्ती सदन। कोणी स्थापन केली होती? पंडिता रमाबाई यांनी। आणि कोठे स्थापन केली होती हे पण लक्षात ठेवा, तर ती केडगाव या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती। त्याचबरोबर पंडिता रमाबाई यांनी बाकीच्या स्थापन केलेल्या ज्या संस्था आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील। सर्वात महत्त्वाची आहे पहा, शारदा सदन। खूप वेळेस प्रश्न येतो, शारदा सदनची स्थापना कोणी केली? तर शारदा सदनची स्थापना कोणी केलेली आहे पहा? पंडिता रमाबाई यांनी केलेली। ही कधी केलेली आहे? 1889 ला पहा। 1889 ला कुठे केली होती? मुंबई या ठिकाणी करण्यात आली होती। आणि याची पुण्यात शाखा, पुणे या ठिकाणी शाखा कधी सुरू करण्यात आली होती? 1890 साली सुरू करण्यात आली होती। अतिशय महत्त्वाची संस्था आहे पहा शारदा सदन। खूप वेळेस प्रश्न आलेला आहे शारदा सदनवरती। मग याची स्थापना कोणी केलेली आहे? पंडिता रमाबाईंनी। सुरुवातीला कुठे केली होती? मुंबई या ठिकाणी। कधी? 1889 ला। आणि त्याच्याच पुढच्या वर्षी म्हणजे 1890 ला तिची काय केली होती? पुणे या ठिकाणी शाखा स्थापन करण्यात आली होती। त्याचबरोबर पंडिता रमाबाईंनी आणखीन काही संस्था स्थापन केल्या आहेत, हे पण तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील पहा। पतित सदन, पतित सदन, सदानंद सदन, आणि बातमी सदन। या ज्या संस्था आहेत या कोणी स्थापन केल्या होत्या? पंडिता रमाबाई यांनी। त्यात पुन्हा हे लक्षात ठेवा, पतित सदन हे कोणासाठी स्थापन केलं होतं? तर हे विधवा स्त्रियांसाठी स्थापन करण्यात आलं होतं। सदानंद सदन हे जे आहे हे अनाथ मुलांसाठी सुरू करण्यात आलं होतं पहा। मग खूप वेळेस प्रश्न येतो, पंडिता रमाबाई यांनी अनाथ मुलांसाठी कोणती संस्था स्थापन केली होती? तर ती होती पहा सदानंद सदन। आणि बातमी सदन, हे बातमी सदन काय आहे? अपंग मुलांसाठी चालू केलेली संस्था होती पहा, अपंग मुलांसाठी। मग लक्षात आलं पंडित रमाबाईंनी कोणकोणत्या संस्था स्थापन केल्या होत्या? सर्वात पहिले काय शारदा सदनची स्थापना केली होती 1889 ला मुंबई या ठिकाणी। त्याच्याच पुढच्या वर्षी म्हणजे 1890 ला तिची काय झाली? पुणे या ठिकाणी शाखा काढली। त्याच्यानंतर केडगाव या ठिकाणी मुक्ती सदन ही संस्था स्थापन केली 1897 ला। आणि त्याच्यानंतर पहा पतित सदन, सदानंद सदन आणि बातमी सदन अशा प्रकारच्या संस्था पंडिता रमाबाई यांनी स्थापन केल्या होत्या। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण। प्रश्न क्रमांक 2 आहे पहा, डॅश डॅश यांनी मानव धर्म सभा स्थापन केली। या ठिकाणी आपल्याला विचारलंय की मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? मग मानव धर्म सभेची स्थापना केली होती पहा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी। दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली होती। आता कधी केली होती हे पण लक्षात ठेवा, तर ही केली होती 1844 ला। आणि कोठे केली होती? तर ती सुरत या ठिकाणी करण्यात आली होती। लक्षात येत आहे? मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली होती? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी। कोठे केली होती? सुरत या ठिकाणी। आणि कधी केली होती? 1844 ला। त्याचबरोबर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी पहा परमहंस सभेची स्थापना सुद्धा केली होती। परमहंस सभेची स्थापना सुद्धा काय केली होती? त्यांनीच केली होती। ही कधी केली होती? तर ही 1849 ला केली होती। पण ही कोठे केली होती? तर ही मुंबई या ठिकाणी करण्यात आली होती पहा। मग लक्षात येत आहे, मानव धर्म सभेची स्थापना 1844 ला सुरत आणि परमहंस सभेची स्थापना 1849 ला मुंबई या ठिकाणी। त्याचबरोबर प्रार्थना समाजाच्या स्थापनेत सुद्धा दादोबा पांडुरंग तरखडकर, प्रार्थना समाज आणि त्यांचे बंधू आत्माराम पांडुरंग तरखडकर यांचं योगदान काय जास्त आहे, म्हणजे प्रार्थना समाजाच्या स्थापनेत सुद्धा यांचा सहभाग होता। मग प्रार्थना समाजाची स्थापना कधी करण्यात आली होती? तर ती 1867 मध्ये करण्यात आली होती। आणि कोठे करण्यात आली होती? तर ती सुद्धा मुंबई या ठिकाणीच करण्यात आली होती। आणि याच्यासाठी प्रेरणा कोणाची होती? तर ती केशवचंद्र सेन यांची काय होती? प्रेरणा होती। केशवचंद्र सेन हे कोण होते? तर ते ब्राह्मो समाजाचे नेते होते। पुढचा प्रश्न पाहूया आपण। प्रश्न क्रमांक 3 आहे,
अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी विचारले आपल्याला, गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? या ठिकाणी आपल्याला विचारलंय की गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? तर लक्षात असू द्या, गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन कॉलेजचे म्हणजे फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. मग त्याबरोबर लक्षात असू द्या, फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कधी करण्यात आली होती? तर ती 1885 ला स्थापना करण्यात आली होती. आणि हे जे फर्ग्युसन कॉलेज आहे हे कोणत्या संस्थेमार्फत स्थापन करण्यात आलं होतं? तर ते डेक्कन एज्युकेशन सोसायटी. पहा, डेक्कन एज्युकेशन सोसायटी. डेक्कन एज्युकेशन सोसायटी. मग खूप वेळेस प्रश्न येतो की डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली? तर ही केली होती पहा 1884 साली. आणि त्याच्याच पुढच्या वर्षी म्हणजे 1885 ला डेक्कन एज्युकेशन सोसायटी मार्फत फर्ग्युसन हे कॉलेज सुरू करण्यात आलं होतं. मग या ठिकाणी लक्षात ठेवा, डेक्कन एज्युकेशन सोसायटी जी आहे त्याच्यामध्ये स्थापनेत पहा गोपाळ गणेश आगरकर, त्याचबरोबर लोकमान्य टिळक आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचा काय होता पहा वाटा होता. म्हणजे या तिघांनी मिळून काय केलं होतं? डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. कधी? 1884 ला. आणि त्यामार्फत फर्ग्युसन कॉलेज सुरू करण्यात आलं होतं 1885 ला. आणि कुठे करण्यात आलं होतं हे पण विचारलं तर लक्षात असू द्या, सर्वांना माहितच असेल आता, फर्ग्युसन कॉलेज हे महाराष्ट्रातील सर्वात फेमस कॉलेज आहे, पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 4 आहे. प्रभाकर या साप्ताहिकात शतपत्रे कोणी लिहिली? आता या ठिकाणी आपल्याला विचारलंय प्रभाकर या साप्ताहिकामध्ये शतपत्रे कोणी लिहिली? तर ही शतपत्रे लिहिली होती पहा लोकहितवादी यांनी. कोणी लिहिली होती? लोकहितवादी यांनी लिहिली होती पहा. आणि कधी लिहिली होती हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ती लिहिली होती पहा 1848 ते 1850 या कालावधीमध्ये. आणि कोणत्या वृत्तपत्रातून लिहिली होती पहा शतपत्र? तर ती प्रभाकर याच्यामधून लिहिली होती. मग प्रभाकर हे वृत्तपत्र कोणाचं होतं? तर ते होतं भाऊ महाजन यांचं. पहा, खूप वेळेस प्रश्न आलेला आहे, प्रभाकर हे वृत्तपत्र कोणाचं होतं? तर हे होतं भाऊ महाजनचं. त्याची स्थापना त्यांनी कधी केली होती? तर त्याची स्थापना 1841 ला केली होती पहा. आणि हे जे भाऊ महाजन आहेत पहा, हेच बाळशास्त्री जांभेकरांचे वर्गमित्र होते. आता बाळशास्त्री जांभेकरांनी कशाची सुरुवात केली होती? दर्पणची सुरुवात केली होती. दर्पण या वृत्तपत्राची सुरुवात कोणी केली होती? बाळशास्त्री जांभेकरांनी. आणि भाऊ महाजन हे काय होते? बाळशास्त्री जांभेकरांचे वर्गमित्र होते. त्यामुळे त्यांनी दर्पणमध्ये सुद्धा लेखन केलेलं आहे. म्हणजे खूप वेळेस विचारलं जातं की दर्पण या वृत्तपत्रामध्ये कोणी लिखाण केले आहे? तर त्याचं उत्तर आहे भाऊ महाजन यांनी. मग प्रभाकर वृत्तपत्र सुद्धा कोणाचं होतं? भाऊ महाजन याचं होतं. त्यांची स्थापना त्यांनी केली होती 1841 ला. ओके. आणि लोकहितवादींचं पूर्ण नाव काय आहे? तर गोपाळ हरी देशमुख हे काय लोकहितवादींचं पूर्ण नाव आहे. मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल? आपले जे रोज नवीन व्हिडिओ येत आहेत हे व्हिडिओ काय होतील? तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. तुम्हाला त्याची लगेच नोटिफिकेशन भेटेल. त्याचबरोबर जर तुम्ही व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल ना तर लगेच लाईक करा मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तरच लाईक करा, नसेल आवडत तर नका लाईक करू. ओके. पण जर आवडत असेल तर नक्की लाईक करा. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे पहा, महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणी केला? या ठिकाणी आपल्याला विचारलंय चवदार तळे सत्याग्रह कोणी केला? मग सर्वात प्रश्न आधी लक्षात ठेवा, चवदार तळे सत्याग्रह कुठं झाला होता? प्रश्नामध्येच दिलंय महाड या ठिकाणी झाला होता. आणि आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या वर्षी झाला? मग तो झाला होता पहा 1927 ला. पण तुम्हाला फक्त 1927 लक्षात ठेवायचं नाही तर त्याची तारीख सुद्धा लक्षात ठेवायची. पहा 20 मार्च 1927. कारण खूप वेळेस तारीख विचारली जाते. आता हा सत्याग्रह कुणी केला होता हे सांगायची गरज आहे का? अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे पण तरी सांगतो. तो केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचबरोबर लक्षात ठेवा महाड या ठिकाणीच त्यांनी पण मनुस्मृतीचं दहन सुद्धा केलं होतं. पहा मनुस्मृती दहन कुठं केलं होतं? महाड या ठिकाणी केलं होतं. आणि कधी केलं होतं? तर 25 डिसेंबर 1927 लाच केलं होतं. पहा कुठे केलं होतं? तर महाड या ठिकाणी. मग महाड लक्षात ठेवायचंय.
त्याचबरोबर महाड हे कोणत्या जिल्ह्यामध्ये हे सुद्धा लक्षात ठेवा, तर महाड हे सध्याच्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे. मग चौदार तळे सत्याग्रह कधी केला होता जर विचारलं तर तारीख लक्षात ठेवा, 20 मार्च 1927. आणि मनुस्मृती दहन कधी, 25 डिसेंबर 1927. म्हणजे दोन्ही 1927लाच करण्यात आले होते, एकाच ठिकाणी म्हणजे महाड या ठिकाणीच करण्यात आले होते. ओके. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6 आहे, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कधी करण्यात आली. आता या ठिकाणी आपल्याला विचारलंय स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कधी करण्यात आली. मग स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना पहा 1936ला करण्यात आली होती. आता ही स्थापना कोणी केली होती, पुन्हा याची स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच केली होती. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो एक लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढे पक्ष, जेवढ्या संघटना स्थापन केल्या होत्या ह्या तुम्हाला तोंडपाठ करायच्यात. जेवढे सत्याग्रह केले होते हेही तोंडपाठ करायचे आहेत. आणि त्यांनी जेवढे वृत्तपत्र चालू केले होते हे सुद्धा तुम्हाला काय करायचे, तोंडपाठ करायचे आहेत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती कोणताही पेपर असो तुमचा, गट ड पासून MPSC पर्यंतचा पेपर असो, 1 ते 2 प्रश्न हे हमखास असतात, म्हणजे हे हातचे मार्क आहेत. पहा, मग स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. कधी केली होती, 1936ला केली होती. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या इतर संघटना आपण पाहूया. पहा, शेड्यूल कास्ट फेडरेशन हा पक्ष सुद्धा त्यांनी स्थापन केला होता. शेड्यूल कास्ट फेडरेशन हा कधी केला होता, 1942ला केला होता. त्याचबरोबर बहिष्कृत हितकारणी सभा ही कधी केली होती, 1924ला केली होती. पहा, मग लक्षात आलं. त्याच नंतर अजून 2 शैक्षणिक संस्था, पीपल्स एज्युकेशन सोसायटी. पहा, अतिशय महत्त्वाचं आहे, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना सुद्धा कोणी केली होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच केली होती. आणि ही स्थापना कधी केली होती, 1945ला केली होती. कोठे केली होती, तर मुंबई या ठिकाणी करण्यात आली होती. त्याचबरोबर आता लक्षात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणकोणता पक्ष काढले होते. सर्वात आधी काढला होता त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष, कधी, 1936ला. त्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन काढलं होतं 1942ला. बहिष्कृत हितकारणी सभा ही एक संघटना स्थापन केली होती, ती कधी केली होती, 1924ला. आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी केली होती, 1945ला. कोठे केली होती, तर ती मुंबई या ठिकाणी केली होती. पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 7 आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, हा प्रश्न तुम्हाला पुस्तकामध्ये जास्त सापडणार नाही, पण ज्यावेळेस तुम्ही जुने क्वेश्चन पेपर चाळाल त्यावेळेस खूप वेळेस पुन्हा रिपीट झालेला हा प्रश्न आहे. पहा, अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसने प्रथम ठराव कधी मंजूर केला. या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय की अस्पृश्यता निर्मूलनासाठी काँग्रेसने प्रथम ठराव कधी मंजूर केला. मग अगदी सोपं आहे. पहा, हा ठराव मंजूर केला होता 1927ला. आता या ठिकाणी इथं दुसरा प्रश्न असा फिरून विचारला जातो की अस्पृश्यता निर्मूलनाचा जो ठराव होता हा काँग्रेसच्या 1917च्या अधिवेशनात कोणी मांडला. लक्षात घ्या, काय विचारलं जातं, कोणी मांडला. मग लक्षात असू द्या तो कोणी मांडला होता, तर तो मांडला होता वीरा शिंदे, म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे यांनी. पहा, कधी मांडला होता, 1917च्या काँग्रेसच्या अधिवेशनात. मग तुम्हाला हेही लक्षात ठेवावं लागेल, 1917चं जे अधिवेशन होतं या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर ॲनी बेजंट ह्या काय होत्या, या अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या. हे आपण कालच पाहिलेलं आहे. हे अधिवेशन कुठं झालं होतं, तर ते कोलकाता या ठिकाणी झालं होतं, हे पण लक्षात ठेवा. त्याचबरोबर अजून एक लक्षात ठेवा, अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने राज्यघटनेत कोणतं कलम आहे किंवा कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली, हाही प्रश्न विचारला जातो. मग त्यासाठी पहा, कलम 17 आहे. आता किती योग आहे पहा, राज्यघटनेमध्ये कलम 17 आहे. आणि काँग्रेसने ठराव पण कधी मंजूर केला, तर तो 1917लाच केला होता. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 8 आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते. मग लक्षात असू द्या, सुबोध पत्रिका हे जे आहे हे प्रार्थना समाजाचं काय होतं, मुखपत्र होतं. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जातो, प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली, तर ती झाली होती 1867ला.
कोठे झाली होती, तर ती मुंबई या ठिकाणी झाली होती. आणि ही स्थापना कुणी केली होती असाही प्रश्न विचारला जातो. तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय, आत्माराम पांडुरंग तर्खडकर, त्यांचे बंधू दादोबा पांडुरंग तर्खडकर, त्याचबरोबर इतरही काही समाजसुधारक होते. या सर्वांनी मिळून काय केली होती, प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. कुठं केली होती, मुंबईमध्ये. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा प्रश्न इथं की प्रार्थना समाजाची स्थापना कोणाच्या प्रेरणेने झाली पहा. मग ती झाली होती पहा केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेन हे ब्राह्मो समाजाचे नेते होते आणि हे प्रचारासाठी, ब्राह्मो समाजाच्या प्रचारासाठी मुंबईला आले होते. त्यावेळेस त्यांच्या प्रेरणेने काय झाली होती, प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती. मग लक्षात असू द्या, केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेने ब्राह्मो समाजाची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 9 आहे. हा प्रश्न सुद्धा खूप वेळेस रिपीट होणारा प्रश्न आहे पहा. तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात. आता या ठिकाणी आपलं पेज संपल्यामुळे पर्याय खाली आलेत. ऑप्शन दिलेत आपल्याला नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि गोंदिया. तर यापैकी पहा, गोंदिया हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यास तलावांचा जिल्हा म्हणतात. कारण या ठिकाणी आपल्याला भंडारा हा जिल्हा ऑप्शनमध्ये नाही आहे पहा. पण ज्यावेळेस तुम्हाला भंडारा असा ऑप्शनमध्ये असेल तर त्यावेळेस तुम्हाला भंडारा हे ऑप्शन सुद्धा निवडायचं आहे. कारण भंडारा, गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांना काय म्हणतात, तलावांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर सर्वात जास्त तलाव म्हणजे गोंदिया जिल्ह्यापेक्षाही जास्त तलाव काय आहेत, भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत. आणि महाराष्ट्राचे भाताचे कोठार कोणत्या जिल्ह्यात ओळखले जाते असं जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर सुद्धा काय लिहायचंय तुम्हाला, भंडारा जिल्हाच लिहायचंय. कारण सर्वात जास्त भाताचं उत्पादन, सुगंधी भाताचं उत्पादन सुद्धा काय होतं, भंडारा या ठिकाणीच होतं. मग लक्षात आलं, तलावांचा जिल्हा कोणता, तर भंडारा, गोंदिया म्हणजे दोन्ही जिल्ह्यांना तलावांचा जिल्हा म्हणतात. आता तलाव कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात हे सांगतो मी तुम्हाला. भंडाऱ्यामध्ये आढळतात, गोंदियात आढळतात, गडचिरोलीमध्ये सुद्धा तलाव आहेत आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तलाव आहेत. फक्त भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये काय तलावांची संख्या जास्त असल्यामुळे या दोन जिल्ह्यांना काय म्हणतात, तलावांचा जिल्हा असं म्हणतात. लक्षात आलं. भाताचे कोठार कोणते असं जर प्रश्न आला, महाराष्ट्राचे भाताचे कोठार कोणते, तर त्याचं उत्तर सुद्धा काय लिहायचे तुम्हाला, भंडारा लिहायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे. तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे. अगदी सोपं आहे. तोरणमाळ पठार हे काय, नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. आता बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो की तोरणमाळ पठार कोणत्या पर्वतरांगेचा भाग आहे, तर ते काय पहा, सातपुडा पर्वतरांगेमध्ये आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कोणत्या टेकड्या आहेत असाही प्रश्न विचारला जातो, तर त्या अक्राणी टेकड्याचा ते भाग आहे पहा, अक्राणी टेकड्याचा भाग आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तर आणखीन एक लक्षात ठेवा, यशवंत तलाव खूप वेळेस विचारला जातो की यशवंत तलाव कोठे आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे आणि आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले असतात. तर लक्षात असू द्या, यशवंत तलाव हा काय आहे, तोरणमाळ या ठिकाणीच आहे, म्हणजे तो परिणामी नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11 आहे. महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी विचारलंय हरिहरेश्वर हे कशासाठी प्रसिद्ध आहे, तर हरिहरेश्वर या ठिकाणी काय पहा, समुद्र किनारा आहे. अतिशय प्रसिद्ध असा समुद्र किनारा आहे हरिहरेश्वर या ठिकाणी. त्याचबरोबर हा प्रश्न येतो, हरिहरेश्वर हा समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे पहा, रायगड. त्याचबरोबर या ठिकाणी अजूनही लक्षात ठेवा, हरिहरेश्वरलाच दक्षिण काशी, मग जर तुम्ही हरिहरेश्वरला गेला असाल तर त्या ठिकाणी उल्लेख आहे पहा, दक्षिण काशी म्हणून. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 12 आहे. कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक होय. या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की कोणती खाडी ही महाराष्ट्र राज्याचे आणि कोकण किनारपट्टीचे दक्षिण टोक आहे, तर ही खाडी आहे पहा तेरेखोलची खाडी. आणि तेरेखोलची खाडी ही कोणत्या नदीवर आहे, तर ती तेरेखोल याच नदीवरती आहे. मग या ठिकाणी खाडी जरी आलं किंवा खाडीऐवजी नदी हे जरी आलं तरी याचं उत्तर काय राहतं, तेरेखोल हेच राहतं. अतिशय इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. तेरेखोल खाडी काय दक्षिणेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो एक छोटीशी सूचना आहे, आपण जे रोज व्हिडिओ बनवत असतो, जीकेचे आपण जो रोज प्रश्नसंच पाहतो, याची जर तुम्हाला PDF डाउनलोड करायची असेल
तर टेलिग्रामवरती आपण आपला चॅनल तयार केलेला आहे, NG अकॅडमी हा आपला चॅनल आहे. याच्यावरती जाऊन तुम्ही काय करू शकता, या PDF सर्व PDF डाउनलोड करू शकता. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 13 आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारले पहा, खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्रास जाऊन मिळते? ऑप्शन काय दिलेत पहा आपल्याला, कावेरी, नर्मदा, कृष्णा आणि गोदावरी. आता या ठिकाणी अगदी सोपं आहे पहा, तुम्हाला फक्त माहिती पाहिजे ज्या नद्या पश्चिम वाहिनी आहेत, पश्चिम वाहिनी पहा, त्या सर्व नद्या काय होतात, अरबी समुद्रास जाऊन मिळतात. मग याच्यापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे, तर नर्मदा ही नदी काय आहे, पश्चिम वाहिनी आहे. त्याचबरोबर तापी सुद्धा काय आहे, पश्चिम वाहिनी आहे. म्हणजे तापी नदी सुद्धा काय होत असेल, अरबी समुद्रास जाऊनच मिळते. त्याचबरोबर कोकणातील ज्या सर्व नद्या आहेत, कोकणातील सर्व नद्या आहेत पहा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल आणि आणखीनही बाकीच्या नद्या, ह्या सर्व नद्या काय होतात, अरबी समुद्रात जाऊन मिळतात. त्याचबरोबर याच नद्याला काय म्हणतात, या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. म्हणजे या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. आणि कावेरी, कृष्णा, गोदावरी या ज्या नद्या आहेत, या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात पहा, बंगालचा उपसागर, बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. मग या नद्यांना काय म्हणतात, या पूर्ववाहिनी नद्या आहेत पहा, म्हणजे या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, म्हणजे या पूर्ववाहिनी नद्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 14 आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनविले जाते? तर अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय रिपीट होणारा प्रश्न आहे. तर ॲल्युमिनियम हे बॉक्साईड या खनिजापासून बनवले जाते. त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये बॉक्साईडचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत किंवा कोणत्या ठिकाणी आहेत हे सुद्धा विचारलं जातं. मग लक्षात असू द्या, ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत, त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत. लक्षात असू द्या, जर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा विचारला तर कोल्हापूर जिल्हा लिहायचं आहे आणि कोकणातील विचारलं तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हे लिहायचे आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला. प्रश्न क्रमांक 15 आहे. खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही? या ठिकाणी आपल्याला विचारलंय, खाली पर्याय दिलेत आणि विचारलंय त्यातील कोणती नदी ही गंगा नदीची उपनदी नाहीये. मग पर्याय पाहूया आपण. काय आहेत पहा, यमुना आहे, कोसी आहे, इंद्रावती आहे आणि शोण आहे. तर यापैकी पहा, इंद्रावती ही जी नदी आहे ही काय गंगा नदीची उपनदी नाही. तर इंद्रावती ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ती गोदावरी नदीची उपनदी आहे. पहा लक्षात असू द्या, गोदावरी नदीची उपनदी आहे इंद्रावती. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 16 आहे. भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यात होते? या ठिकाणी आपल्याला विचारलंय की भारतातील सर्वाधिक कॉफीचं उत्पादन हे कोणत्या राज्यामध्ये होतं? तर सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन हे पहा कर्नाटक राज्यामध्ये होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं कन्फ्यूज होतं, काहींना वाटतं की चहाचं उत्पादन, आता चहाचं उत्पादन कोणत्या राज्यात होतं? तर आसाम राज्यामध्ये होतं. पण लक्षात असू द्या, कॉफीचं सर्वाधिक उत्पादन हे कर्नाटक राज्यामध्ये होतं. पुढचा प्रश्न आहे आपला. प्रश्न क्रमांक 17 आहे पहा. देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? या ठिकाणी विचारलं आपल्याला, क्षेत्रफळानुसार देशामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात असू द्या, पहिल्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? तर ते राजस्थान आहे. आणि दुसऱ्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? तर ते मध्य प्रदेश आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 3,07,713 चौरस किमी हे काय महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला. प्रश्न क्रमांक 18 आहे. भारत चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती? म्हणजे या ठिकाणी आपल्याला विचारलंय, भारत व चीन यांची जी सीमारेषा आहे ही निश्चित करणारी रेषा कोणती आहे, किंवा भारत चीन मध्ये जी बाउंड्री आहे किंवा जी सीमारेषा आहे तिला काय नाव आहे? तर ती आहे पहा मॅकमोहन लाईन. लक्षात असू द्या, अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे. मॅकमोहन लाईन ही काय भारत चीन यांच्या दरम्यान आहे. त्याचबरोबर हे पण लक्षात राहू द्या, रेड क्लिफ ही जी लाईन आहे ही काय पाक व इंडिया म्हणजे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान आहे. आणि डुरॅन लाईन किंवा डुरॅन रेषा ही काय अफगाणिस्तान व पाकिस्तान यांच्या दरम्यान आहे. पुढचा प्रश्न आहे आपला. प्रश्न क्रमांक 19 आहे पहा. खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते? अतिशय सोपा प्रश्न आहे, पण अतिशय पुन्हा पुन्हा विचारला जाणारा प्रश्न आहे.
तर मुंबई या शहरासच काय म्हटलं जातं? 7 बेटांचं शहर असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 20 आहे. शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? या ठिकाणी आपल्याला विचारलंय की शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे. मग तो कोणत्या तालुक्यात आहे याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर कमेंटमध्ये सांगायचं आहे की शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये आहे. त्याचबरोबर मित्रांनो एक छोटीशी सूचना, आपण माडा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची अशी काय टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आणि या टेस्ट सिरीजमध्ये खरं तर विद्यार्थ्यांनी अतिशय भरभरून असा प्रतिसाद दिला आहे. कारण आतापर्यंत जवळपास 1000 पेक्षा जास्त मुलांनी ही टेस्ट सिरीज घेतलेली आहे. आणि ही जी टेस्ट सिरीज आहे आपलं हिचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर ही संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. पहा, म्हणजे महाराष्ट्रात सध्या चालू असलेल्या टेस्ट सिरीजपैकी सर्वात महत्त्वाची टेस्ट सिरीज आपली असणार आहे. कारण आपण संपूर्ण अभ्यासक्रम याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. त्याचबरोबर त्याची आन्सर की सुद्धा तुम्हाला दिली जाईल. आणि या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 10 क्वेश्चन पेपर दिले जातील. पहा, एकूण 10 क्वेश्चन पेपर दिले जातील. म्हणजे तुम्हाला माहिती आहे माडा परीक्षेसाठी एकूण किती प्रश्न असणार आहेत? एका पेपरमध्ये 200 पेपर असणार आहेत. 200 प्रश्न 200च मार्कासाठी असणार आहेत आणि त्यासाठी वेळ तुम्हाला 2 तास असणार आहे. मग तुम्हाला 2 तासामध्ये 200 प्रश्न कसे सोडवायचे याचं जर वेळेचं नियोजन करायचं असेल तर यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवणं काय अतिशय महत्त्वाचं आहे. कारण पहा वेळ कमी आहे. बऱ्याच वेळेस काय असतं पहा, आता पोलीस भरतीला काय असतं 1.5 तासामध्ये 100 प्रश्न असतात. बाकीच्या परीक्षेला 2 तासामध्ये 100 प्रश्न असतात. पण माडा परीक्षेसाठी काय 2 तासामध्ये काय असणार आहेत तुम्हाला 200 प्रश्न असणार आहेत. त्या 200 पैकी पहा 50 प्रश्न काय असणार आहेत तर रिझनिंगचे असणार आहेत. मग या ठिकाणी सुद्धा तुमचा जास्त वेळ जाऊ शकतो. मग त्यासाठी तुम्हाला काय जर वेळेचं प्लॅनिंग करायचं असेल आणि परीक्षेची काठिण्य पातळी काय असेल हे जर तुम्हाला अभ्यासासाठी लक्षात आणायचं असेल तर तुम्हाला टेस्ट सिरीज घेणे काय अतिशय महत्त्वाचं आहे. आपण जी टेस्ट सिरीजची किंमत आहे ही फक्त 100 रुपये ठेवलेली आहे. पण याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त 75 रुपयाला भेटेल. आता हे जे 75 रुपये हे तुम्ही काय करायचं आपला जो व्हॉट्सॲप नंबर आहे 9689141630 या नंबरवरती काय करायचं आहे गुगल पे, फोनपे, व्हॉट्सॲप पे काय तुमचं जे ॲमेझॉन पे असेल, पेटीएम असेल याच्यानुसार काय करायचं आहे या नंबरवरती आपल्या 9689141630 याच्यावरती पेड करायचं आहे. आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला काय करायचा आहे शेअर करायचा आहे. तुम्हाला लगेच टेस्ट सिरीज शेअर केली जाईल. ओके, धन्यवाद मित्रांनो.